पाकिस्तानच्या लष्करी प्रमुखांनी अमेरिकेच्या भूमीवरनं एक धमकी दिली की जर अणुयुद्ध झालं तर अर्धं जग बेचिराख होईल. याचं आपण कसं विश्लेषण करतो? पहिली बाब, जोपर्यंत अमेरिकेचा परराष्ट्र धोरणाचा प्रश्न आहे, अमेरिका जगामध्ये कुठेही न्यूक्लिअर वॉर होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतं आणि थोडासा जरी संशय आला तरी अमेरिका त्या भागामध्ये इंटरव्हेन्शन करून ते युद्ध तिथे थांबवण्याचा प्रयत्न करतं. हे त्यांचं नेहमीचं धोरण आहे आणि आपल्याला माहिती आहे की 44 नंतर अणुयुद्ध हे कुठे झालं नाही. धमक्या अनेक वेळा देण्यात आलेल्या आहेत, कारण अणुयुद्ध होणं हे मानवजातीला न परवडणारं आहे. परंतु जोपर्यंत परराष्ट्र धोरण आहे अमेरिकेचं, त्याच्यात काही फरक पडलेला नाही आहे. पण सध्या जो सर्वात मोठा फरक आहे तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांचं ऐकत नाही, म्हणजे त्यांच्या आर्म फोर्सेसनी त्यांना जे रेकमेंडेशन दिलेलं आहे की त्यांच्याकरता काय महत्त्वाचं आहे वगैरे, की तैवानला मदत करा, चीनच्या विरोधात काम करा वगैरे, त्याला ते ऐकायला तयार नाही. याच्याशिवाय परराष्ट्र मंत्रालय जे काही त्याला सांगत असतं त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांना वाटतं की सगळं मलाच माहिती आहे, म्हणून सध्या डोनाल्ड ट्रम्प म्हणेल ती पूर्व दिशा हे सध्या अमेरिकेचं धोरण आहे. तर त्याच्यामुळे ते डोनाल्ड आणि ही सुद्धा जी पूर्व दिशा आहे याचा वापर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या आर्थिक फायद्याकरता करून घेत आहेत, असं एक प्रकारचं विश्लेषण केलं जातं. परंतु सध्या इन्स्टिट्यूशनल म्हणजे संस्थात्मक ॲडवाईस जो अमेरिकन प्रेसिडेंटला मिळायचा आणि अमेरिकन प्रेसिडेंट त्याला फॉलो करायचे, तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत फारसा फॉलो होईल की नाही याविषयी शंका आहे. आणि याच्यामध्ये सर्वात जर मोठा धोका कोणाला असेल तर तो म्हणजे तैवानला आहे. कारण चीननी हे क्लिअर केलेलं आहे की त्यांचं सर्वात पहिलं लक्ष जे असेल ते तैवानला कॅप्चर करणं. आणि त्याला सर्वात मोठा विरोध हा अमेरिकेकडनं होत होता, जपानकडनं होत होता, ऑस्ट्रेलियाकडनं होत होता, साऊथ ईस्ट एशियामधल्या देशांमधनं होत होता. पण बाकी देशांमध्ये ही ताकद नाही आहे की ते चीनला थांबवू शकतील. ही ताकद फक्त अमेरिकेमध्ये आहे. आणि जर त्यांनी आपल्या सर्वात जवळच्या मित्राला जर मित्राला मदत करणं थांबवलं असेल तर हे अत्यंत वाईट आहे. आपल्याला कल्पना असावी की जे तैवानचे पंतप्रधान आहेत अमेरिकेच्या भेटीवरती जात होते, परंतु अमेरिकेने त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या भेटीवरती सध्या येऊ नका, कारण त्यामुळे त्यांना भीती वाटत होती की चीन नाराज होईल. म्हणजे चीनच्या आर्थिक शक्तीसमोर झुकून अमेरिकेने ज्याचं रक्षण करायचं त्याला आता भक्षक बनवलेलं आहे. अर्थात चीन तैवानवरती हल्ला करेल की नाही, तैवान पुन्हा एकदा कसा पुढे येईल हे प्रश्न हा एक वेगळाच विषय होऊ शकतो. पण एवढं नक्की की सध्या अमेरिकेमध्ये परराष्ट्र धोरण नावाचा प्रकार नाही. सध्या तिथला प्रकार आहे डोनाल्ड ट्रम्प म्हणेल ती पूर्व दिशा, आणि त्यांना भारतावरती प्रेशर टाकून भारताकडनं जास्तीत जास्त भारताची बाजारपेठ स्वतःकरता मोकळी करून घ्यायची आहे, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. तर त्याच्यामुळे सध्या तरी तिथे परराष्ट्र धोरण नावाचा प्रकारच नाही. पाकिस्तान धमक्या देणारी विधानं अनेक वेळा करत असतो आणि त्यातून तो दरवेळेला सुटून जातो. तर अशा चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या देशांना काही अन्य देशांचा काही धाक राहिला नाही का? आता खरं म्हणजे सध्या जे एक तत्त्व मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आहे ते म्हणजे जिसकी लाठी उसकी भैंस. पुन्हा सांगतो, जिसकी लाठी उसकी भैंस. म्हणजे आपण आता सगळे जगात बघितलं तर जरी तुमच्याकडे जरी 2-3 हजार जरी माणसं असतील ज्यांच्या हातात शस्त्र असतील, तुमच्याकडे 100 ड्रोन्स असतील किंवा तुमच्याकडे 15-20 क्षेपणास्त्र असतील, तर एवढ्या ताकदीवरती तुम्ही जगाला वेठीस धरू शकता. उदाहरणार्थ आपण जर बघितलं, हुथी नावाचा एक गट आहे येमेनमधला, त्या गटाकडे फार कमी ड्रोन्स आहेत. 3-4 हजारून त्यांची संख्या नाही आहे आणि फार तर काही त्यांच्याकडे मिसाईल्स असतील असं वाटतं. परंतु केवळ त्यांच्याकडे काय आहे याच्या भीतीमुळे हुथीनी सगळ्या जगाला जो रेड सी म्हणजे लाल समुद्रातनं जाण्याचा वाया सुएझ कॅनॉल जो मार्ग होता तो थांबवला आहे. आणि त्यांची शक्ती काय, तर काही ड्रोन्स, काही मिसाईल्स आणि 2-3 हजार रिबेल्स. आपण जर हिजबुल्लाचं बघितलं तर त्यांचं पण तेच होतं. त्यांनी युद्ध सुरू केलं तर एक 10-15 हजाराच्याहून जास्त संख्या नव्हती. काही क्षेपणास्त्र होती, काही मिसाईल्स, काही
ड्रोन्स होती. हमासचं पण तेच, की त्यांच्याकडे सुद्धा काही फारशी ताकद नव्हती. याच्याशिवाय हे 3 गट तर आपल्याला चांगल्या ओळखीचे आहेत आपल्या. परंतु जो आफ्रिकेचा किनारा आहे, तिथे समुद्री चाचे म्हणजे सोमाली पायरट्स आहेत. त्यांची ताकद किती आहे? सोमाली नावाच्या देशावरती कोणाचंच नियंत्रण नाही आहे. अमेरिका तिथे गेली त्यांना मारण्याकरता आणि तिथे स्वतः मार खाऊन परत आली. आणि सोमाली या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समुद्र चाचेगिरी होते, तर म्हणून आता बहुतेक सगळे देश आफ्रिकेच्या या किनारपट्टीच्या जवळ जातच नाही आणि ते दुरूनच प्रवास करतात जर त्यांना युरोपला जायचं असेल त्यामुळे. म्हणजे सोमाली चाच्यांची ताकद काय फारशी जास्त नाही आहे. आणि काही प्रमाणामध्ये असा धोका जो मलक्काची समुद्रधुनी आहे तिथे सुद्धा काही इंडोनेशियन चाचे आता पुन्हा हल्ला करायच्या तयारीमध्ये आहेत, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. तर ही सुद्धा एक अत्यंत धोकेदायक बाब आहे. तर आणि या सगळ्यांकडे आहेच काय? काही फारसं नाही, फक्त थोडीशी ड्रोन्स, थोडीशी मिसाईल्स आणि थोडीशी समजा अत्याधुनिक त्याला म्हणता येईल एकमेकांशी कम्युनिकेशन करण्याची क्षमता. आणि कधीही ते वाटेल तसं कारवाई करतात आणि सगळ्या जगाला घाबरून टाकतात आणि त्याच्यावरती कारवाई करण्याची कोणाची फारशी हिंमत होत नाही. कारण एका गटाला दुसऱ्या गटाच्या विरोधात वापरण्याचा प्रयत्न केला जातो. जसं इराणला मदत चीननी केली आणि चीननी 3 प्रॉक्सी आर्मीज तयार केल्या, किंवा हुतीजला मदत कोण करतं आहे याची कोणाला फारशी कल्पना नाही, परंतु ते सुद्धा एक स्वतःच राज्य बनलेलं आहे. तर मला वाटतं की आता अशा कालपरिस्थितीमध्ये भारताचं धोरण असं असायला पाहिजे की जिथे जिथे आपण अशा गटांशी डायरेक्टली जर कम्युनिकेशन प्रस्थापित करून आपल्यावरती हल्ले थांबवू शकू तर फार चांगलं होईल. उदाहरणार्थ आजच वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे की गेल्या महिन्याभरामध्ये कुठल्याही चीनी जहाजावरती जी लाल समुद्रातनं सुएझ कॅनॉलमधून जात होती त्याच्यावरती हुतीजनी हल्ला केला नाही आहे. कारण हुती आणि चीनमध्ये एक अलिखित करार झाला असावा. तर त्याचप्रमाणे आपण इराणची मदत घेऊन हुतींनी भारतीय शिप्सवरती हल्ला होणार नाही असं काही करू शकतो का? तर मला वाटतं याविषयी आपली बोलणी सुरू असावीत. परंतु एवढं नक्की की अशा गटांशी आपल्याला काहीतरी तडजोड करावी लागेल. आणि याचं अजून एक उदाहरण म्हणजे आपला जो एक कलादान प्रोजेक्ट नावाचा एक प्रकल्प आहे की जिथे सितवे नावाच्या बंदरामधून म्यानमारमध्ये आपण आपला ईशान्य भारतात प्रवेश करू शकतो. तिथे काचीन लिबरेशन आर्मी ही नेहमी त्रास देत असते. तर त्यांच्याशी करार करावा लागेल, ज्यामुळे आपण ईशान्य भारताला गेटवे हा उघडा करू शकतो. जनरल मुनीर यांचा जो कार्यकाल आहे तो सध्याच्या कायद्याप्रमाणे 2027 पर्यंत आहे. परंतु पाकिस्तानमध्ये सुद्धा लष्कर म्हणेल तो कायदा असतो, त्यामुळे नेमकं काय होईल हे कोणाला सांगता येत नाही. सध्या पाकिस्तानमध्ये आपण बघितलं असेल तर अनेक दिवसापासून त्यांचे जे पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ त्यांचा आवाज ऐकू येत नाही आहे. त्यांचे जे फॉरेन मिनिस्टर होते त्यांचा आवाज ऐकू येत नाही आहे. डिफेन्स मिनिस्टरचा आवाज ऐकू येत नाही आहे. फक्त मुनीर यांची उदो ही केली जाते आहे. तर त्याच्यामुळे अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे की मुनीर यांची इच्छा आहे की त्यांनी राष्ट्रपती बनावं आणि पाकिस्तानच्या जीवनामध्ये एक मोठा प्रवेश करावा. तर हे होईल की नाही हे अर्थात पाकिस्तानची जनता ठरवेल, माफ करा त्यांचे कॉन्स्टिट्यूशन ठरवेल. परंतु सर्वात जास्त महत्त्वाचं असं आहे की त्यांना काही प्रमाणात असलेला अमेरिकेचा सपोर्ट. आपण जर अमेरिकेचं राजकारण बघितलं तर अमेरिका अशा प्रकारच्या लहान देशांमध्ये अशी सरकारं प्रस्थापित करू इच्छितात की जे त्यांचं ऐकतील. त्याच्यामुळे त्यांची आर्थिक धोरणं असो की सामरिक धोरणं असो की संरक्षणाची धोरणं असो ही अमेरिकेकरता सोयीस्कर असतील. तर म्हणून ही अमेरिकेने याच्या आधी जनरली बहुतेक अशा देशांना मदत केलेली आहे की जिथे डिक्टेटर्स किंवा हुकुमशहाची राजवट होती. म्हणजे खरं म्हटलं तर अमेरिका स्वतःला एक लोकशाही मानणारा देश समजतं. म्हणजे या लोकशाही मानणाऱ्या देशाचं मुख्य काम होतं की सगळ्या जगामध्ये लोकशाही निर्माण करायची आणि जास्तीत जास्त देशांना जे नुकते स्वतंत्र होत होते त्यांना लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका करायच्या आणि राज्यकारभार करायचा
असं करायचं असं अमेरिकेचं मुख्य धोरण होतं. परंतु आपण जर बघितलं की त्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी कशी केली, तर जिथे-जिथे त्यांना एखादा डिक्टेटर दिसला की ज्याच्यामुळे अमेरिकेचा फायदा होत होता, त्यांना अमेरिकेने मदत केली आणि ते अनेक वेळ टिकले. आणि हेच आपण बघितलं 1971च्या आधी 10 वर्ष फील्ड मार्शल अयूब खान यांना अमेरिकेची मदत होती आणि पाकिस्तान हा सेंटो नावाच्या एक अमेरिकन लेड मिलिटरी अलायन्सचा मुख्य उपभोक्ता होता वगैरे. तर आता मुनीर किती दिवस टिकतील हे येणारा काळ सांगेल. परंतु सध्या शक्यता अशी मानली जाते अमेरिकेचा सपोर्ट असल्यामुळे एखाद्या वेळेला येणाऱ्या काळामध्ये ते पाकिस्तानचे राष्ट्रपती हे बनू शकतील आणि ज्यामुळे भारत आणि भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारण्याची शक्यता कधीही नव्हती, परंतु ती अजून जास्त बिकट होईल. पाकिस्तानच्या लष्करी प्रमुखांनी अमेरिकेच्या भूमीवरनं एक धमकी दिली की जर अणुयुद्ध झालं तर अर्धं जग बेचिराख होईल. याचं आपण कसं विश्लेषण करतो? पहिली बाब, जोपर्यंत अमेरिकेचा परराष्ट्र धोरणाचा प्रश्न आहे, अमेरिका जगामध्ये कुठेही न्यूक्लिअर वॉर होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतं आणि थोडासा जरी संशय आला तरी अमेरिका त्या भागामध्ये इंटरव्हेन्शन करून ते युद्ध तिथे थांबवण्याचा प्रयत्न करतं. हे त्यांचं नेहमीचं धोरण आहे आणि आपल्याला माहिती आहे की 44 नंतर अणुयुद्ध हे कुठे झालं नाही. धमक्या अनेक वेळा देण्यात आलेल्या आहेत, कारण अणुयुद्ध होणं हे मानवजातीला न परवडणारं आहे. परंतु जोपर्यंत परराष्ट्र धोरण आहे अमेरिकेचं, त्याच्यात काही फरक पडलेला नाही आहे. पण सध्या जो सर्वात मोठा फरक आहे तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांचं ऐकत नाही. म्हणजे त्यांच्या आर्म फोर्सेसनी त्यांना जे रेकमेंडेशन दिलेलं आहे की त्यांच्याकरता काय महत्त्वाचं आहे वगैरे, की तैवानला मदत करा, चीनच्या विरोधात काम करा वगैरे, त्याला ते ऐकायला तयार नाही. याच्याशिवाय परराष्ट्र मंत्रालय जे काही त्याला सांगत असतं त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांना वाटतं की सगळं मलाच माहिती आहे, म्हणून सध्या डोनाल्ड ट्रम्प म्हणेल ती पूर्व दिशा हे सध्या अमेरिकेचं धोरण आहे. तर त्याच्यामुळे ते डोनाल्ड आणि ही सुद्धा जी पूर्व दिशा आहे याचा वापर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या आर्थिक फायद्याकरता करून घेत आहेत, असं एक प्रकारचं विश्लेषण केलं जातं. परंतु सध्या इन्स्टिट्यूशनल म्हणजे संस्थात्मक ॲडवाईस जो अमेरिकन प्रेसिडेंटला मिळायचा आणि अमेरिकन प्रेसिडेंट त्याला फॉलो करायचे, तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत फारसा फॉलो होईल की नाही याविषयी शंका आहे. आणि याच्यामध्ये सर्वात जर मोठा धोका कोणाला असेल तर तो म्हणजे तैवानला आहे. कारण चीननी हे क्लिअर केलेलं आहे की त्यांचं सर्वात पहिलं लक्ष जे असेल ते तैवानला कॅप्चर करणं. आणि त्याला सर्वात मोठा विरोध हा अमेरिकेकडनं होत होता, जपानकडनं होत होता, ऑस्ट्रेलियाकडनं होत होता, साऊथ ईस्ट एशियामधल्या देशांमधनं होत होता. पण बाकी देशांमध्ये ही ताकद नाही आहे की ते चीनला थांबवू शकतील. ही ताकद फक्त अमेरिकेमध्ये आहे. आणि जर त्यांनी आपल्या सर्वात जवळच्या मित्राला जर मित्राला मदत करणं थांबवलं असेल तर हे अत्यंत वाईट आहे. आपल्याला कल्पना असावी की जे तैवानचे पंतप्रधान आहेत अमेरिकेच्या भेटीवर ते जात होते, परंतु अमेरिकेने त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या भेटीवरती सध्या येऊ नका, कारण त्यामुळे त्यांना भीती वाटत होती की चीन नाराज होईल. म्हणजे चीनच्या आर्थिक शक्तीसमोर झुकून अमेरिकेने ज्याचं रक्षण करायचं त्याला आता भक्षक बनवलेलं आहे. अर्थात चीन तैवानवरती हल्ला करेल की नाही, तैवान पुन्हा एकदा कसा पुढे येईल हे प्रश्न हा एक वेगळाच विषय होऊ शकतो. पण एवढं नक्की की सध्या अमेरिकेमध्ये परराष्ट्र धोरण नावाचा प्रकार नाही. सध्या तिथला प्रकार आहे डोनाल्ड ट्रम्प म्हणेल ती पूर्व दिशा. आणि त्यांना भारतावरती प्रेशर टाकून भारताकडनं जास्तीत जास्त भारताची बाजारपेठ स्वतःकरता मोकळी करून घ्यायची आहे, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. तर त्याच्यामुळे सध्या तरी तिथे परराष्ट्र धोरण नावाचा प्रकारच नाही. अमेरिकेकडून ऑपरेशन सिंदूर पासून अचानक जे पाकिस्तानला महत्त्व दिलं जातं आहे ते अत्यंत वाढलेलं आहे. म्हणजे पहिले पाकिस्तानी प्रेसिडेंट पाकिस्तानी आर्मी चीफला
डोनाल्ड ट्रम्प यांनी घरी जेवायला बोलवणं, त्यानंतर सांगणं की आम्ही तिथे तेल वगैरे शोधू, त्यानंतर सांगणं की आम्ही या ज्या क्रिप्टोकरन्सी आहे त्याच्यामध्ये आम्ही गुंतवणूक करू, त्याच्यानंतर सांगणं की एक काळ असा येईल की ज्यावेळेला पाकिस्तान हे भारताला तेल पुरवेल वगैरे वगैरे. खरं म्हटलं तर पाकिस्तानकडे द्यायला काहीच नाही आहे. तर तिथे फक्त दहशतवादी तयार होतात. त्यांची आर्थिक क्षमता शून्य आहे आणि त्यांची आर्थिक व्यवस्था पुन्हा पुन्हा म्हणजे खराब होते आहे हे त्यांना कळत नाही आहे. परंतु पण त्यांचा जो उपयोग सध्या जो डोनाल्ड ट्रम्प करून घेत आहेत, हे का करून घेत आहेत हे समजणं महत्त्वाचं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर सध्या ना डिफेन्स पॉलिसी आहे ना फॉरेन पॉलिसी आहे. त्यांची सध्या पॉलिसी आहे फक्त अर्थकारण, म्हणजे अमेरिकेला सगळ्या जगामध्ये निर्यात करण्याकरता शून्य टॅरिफ असावं, ज्यामुळे अमेरिकेचा फायदा होईल. मात्र जे देश अमेरिकेशी टॅरिफ म्हणजे अमेरिकेमध्ये काही गोष्टी पाठवण्याचा प्रयत्न करतील किंवा वस्तू विकण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरती टॅरिफ लावला जाईल आणि अमेरिकेच्या या दादागिरीला सगळ्या जगाला सहन करून घ्यावं लागतं. याचं कारण असं की अमेरिकाची अर्थव्यवस्था प्रचंड मोठी आहे आणि डॉलरची जी जगमान्यता आहे ती प्रचंड आहे. तर म्हणजे अमेरिका आपल्या आर्थिक ताकदीचा वापर करून सगळ्या जगाला नमवण्याचा प्रयत्न करते आहे की आमच्या वस्तू तुम्ही टॅरिफ न लावता म्हणजे कर न लावता विकत घ्या, मात्र तुमच्याकडून जर तुम्ही आम्हाला काही निर्यात केलं तर त्यावरती आम्ही टॅरिफ लावू. आणि आता सध्या भारतावरती हा टॅरिफ 50% लावण्यात आलेला आहे. तर हा एक भाग आहे. तर याच्यामध्ये प्रश्न असा आहे की मुनीचं जे महत्त्व वाढवलं गेलं तर ते याच्याचा संबंध काही टॅरिफ वॉरशी आहे का? माझं स्वतःचं विश्लेषण असं आहे की नक्कीच आहे. कारण पाकिस्तानपासून अमेरिकेला कुठलाही फारसा फायदा नाही, परंतु भारतापासून मात्र त्यांना खूप फायदा आहे. मग तो इंडो पॅसिफिकमध्ये असो की टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये असो की सर्व्हिसेस सेक्टरमध्ये असो की ट्रेडमध्ये असो की म्हणजे कारण भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा 10 पटीने जास्त मोठी आहे आणि प्लस भारताची अर्थव्यवस्था ही जगातली सर्वात जास्त वेगाने अर्थव्यवस्था आहे. तर याच्यामुळे भारत आता पुढच्या काही दिवसांमध्येच नंबर 4 वरून नंबर 3 वरती पोहोचण्याची शक्यता आहे. तर म्हणून अमेरिकेलासुद्धा एवढी अक्कल आहे, इन्स्टिट्यूशनल अक्कल आहे की भारताचं महत्त्व प्रचंड आहे आणि पाकिस्तानला काहीही फारशी किंमत नाही आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प सध्या पाकिस्तानचा वापर हा भारतावरती दबाव टाकण्याकरता करत आहेत की तुम्ही जे आपण ज्या टॅरिफविषयीच्या वाटाघाटी सुरू आहे त्याच्यामध्ये आम्हाला कन्सेशन द्या. आणि त्याच्यामध्ये भारत फर्म उभा आहे आणि भारताने क्लिअर सांगितलेलं आहे की जे आमचे 3-4 मोठे सेक्टर्स आहेत, म्हणजे फार्मर्स म्हणजे शेतकरी, फिशरमॅन म्हणजे कोळी, नंतर मिल्कमॅन म्हणजे गवळी किंवा दूध व्यवसाय आणि MSME म्हणजे जे स्मॉल स्केल सेक्टर आहेत ते हे यांना धोका निर्माण होईल अमेरिकेच्या निर्यातीपासून. अशी आम्ही कुठलीही निर्यात भारतामध्ये येऊ देणार नाही, हे सरकारचं धोरण आहे आणि सरकार तेच चालू ठेवेल. तर थोडक्यात अमेरिकेला भारताला नमवायचं आहे आणि हे जे 4 सेक्टर्स जिथे भारत तयार नाही आहे अमेरिकेशी करार करण्याकरता, तो तिथे त्याच्याकडनं करार करून घ्यायचा आहे. तर मला वाटतं हे जे धोरण आहे अमेरिकेचं पाकिस्तानला महत्त्व देण्याचं हे काही काळ चालेल, परंतु जसं बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट होईल किंवा टॅरिफ वॉर पुढच्या काही महिन्यांमध्ये संपण्याची शक्यता आहे, त्यानंतर पाकिस्तानचं काहीही महत्त्व उरणार नाही आणि इन लाँग टर्म भारताचंच महत्त्व आहे हे कायम राहील.